माझ्याकडे खूप म्हणतात की जगले तरी इतर मेले तरी फक्त मी असं म्हणा नको इतक्या काम कर कारण आम्हाला त्रास नको आम्ही जाऊ गेलो ना काय तू मर कायदा कर तुझेच असं तू कसा काय भांडे लाकडा करते जाळते काय पूर्ती काय करते काय तू असा तू रीतिरिवाज त्यामध्ये करते आमचा जो त्रास काय होता नाही तुला सांगते आणि बोला काय जास्त बोला बाहेरशी गरज नाही तू जितक्या बोलला तितक्या तरी मी परत परत सांगितलंय तरी खूप झाला बोल नाही कारण माका बोल देवता आणि उपस्थित तमाम मायबाप भजन प्रेक्षकांना प्रथमतः अभिनंदन विभाजन करून माझा ग्रामदैवत विनोद रघुनाथ धुंदेश्वर कमलादेवी आई पावनाई भाजेरी भराडी गणमणी यांच्याकडे नतमस्तक होऊन तसंच आज आम्हा दोन्ही मुलांना मी स्वतः बुवा दिनेश वाटेकर कुंभ कपडा भजन मंडळ
ते आमचे गोसावी भाऊ यांना सुद्धा मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. तू काय विचारलं काय नाही एवढे करून झालं माणूस नाही तू पण अतिशय चांगली सुरुवात केला. इतकं हुतावली आहे सांगायची गरज तुमचं सांगितलं तरी सांगेल की ह्या माझाच मंडळ हा तरलंय तरी सर आणि मेलाय तरी सर. तुला कोण मारतो उद्या मरशील तर तुझ्या कर्मान तू कोण मारू गेला काय भांडण लागू काय कळला काय आता मी मरत उद्या सगळ्या. अरे कुठे बसलं कुठली गोष्ट करतं काय तुला स्वतः तरी तरलंय तरी होता येते मेलय तरी इथे आणि हा होता मंडळच माझा होता. याला सगळे बसले झाले भात जेव्हा शिजलो काय बघू तो असता तो काय सगळं ढवळून बघणार नाही काय का एका शीतावर परीक्षा करता. मी यायला सांगले काय का मंडळ माझ्या ह्या होतला सर उद्या येतं सगळा होता त्या समीठ हा सगळा होता काय तसं मोठं सोफरती पडायचं काय नाही कारण का इलो लेट आमच्या पैसा 1 तास लेट इलो आणि इलो तो डायरेक्ट आता जेवण वाटतं त्या पंक्ती जाऊन बसलो पडलो आमच्या आधी तेव्हा सगळा समाज रे म्हणजे किती तू होता आणि आयोजन काय सांगते म्हणजे कसा तुम्ही जसं कुठले आयोजक असेल उदय पारकर असल्यानंतर तुमचा काही त्रास नाही. तुम्ही एकदा त्याचा बॅनर दिलास ना काय तो आपणच संपूर्ण सिंधुदुर्गात डिक्लेअर करतो. बघा डेली बघा उदय पारकर टाकतो आपली बारी या युट्यूब वाले सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलं दिले जरा या वाजेकर बोलणा बारी आता माझा जाव आहे जरा देतो तिचा सत्कार करतो तर मला सांगता थांबा जरा म्हणाल म्हणजे काय आपल्याला बोलू पुन्हा अरे केका उठावले कोणाची तुला काहीतरी वाटतं अजून नवीन असल्यामुळे ना जरा काहीतरी जरा भ्रम हात होतो पाहिजे असं काय नसतं. मी त्यापासून बघतोय मी तिथं थंड बसलोय खुर्चीवर आपलं भूतावळे हे ह्याचा बोलायचा त्या का ते विचार म्हातारे बोलते जाऊ बोलतो गडबडीत होत का हाती धरून धरून ओळख काढतात खेळा ती म्हणजे कुठे ती घरी 500 रुपये देऊन गेले तर गेले काय माणूस म्हणतो इतक्या उतावळपणा उपयोग नाही. भजन बाकी मला केलं काशीराम परमांचा नोटिशन घेत असता चांगल्यापैकी भजन करा म्हणजे आम्ही ऐकून आलो शकतात. काशीराम परम बुवा शिवशंकरा हरिहरा हरिहरा करुणाकरा सारी गरी सा 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 आम्ही दुसऱ्याचा बंद घ्यावा लागत नाही. मग आता सांगत काय सांगते आमची बॉडीची आग असल्यामुळे तर असले काय नाही काय बा काय करे खूप म्हणत असती जगले तरी इतर मेले फक्त मी असं म्हणा नको इतक्या काम कर कारण आम्हाला त्रास नको. आम्ही जाऊ गेलो ना काय तू मर कायदा कर तुझेच असं तू कसा काय भांडे लाकडांनी जाळली काय पूर्ती काय करतील म्हणजे काय तू असा तू रीतिरिवाज त्यामध्ये करतील आमचा जो त्रास काय होता ह्या लोक सांगते आणि बोला काय जास्त बोला भयाशी गरज नाही. तू जितक्या बोलला तितक्या तरी मी परत परत सांगलोय तरी खूप झाला बोललाय तर माका बोलायचा आपला पेशंट लागायचाच नाही का तुझी हुतावळीपणाचं बघली तर माका पेशंट काय माझ्याकडला काढूची गरज नाही. अरे शांत राहू ना तू भजन क्षेत्र असत सांगता किती 19 वर्षाचं पोरगो काय गुंडगी करता मुख करता ह्या काय कधी बापली त्याचा दोष मिळतो तरी तो महिमा हातो दूत त्रेता द्वापर आणि कली काही निवड लिहिण्या पैशामध्ये जाऊन भागवत पुराण वाच भागवतात हे सगळे उल्लेख केले. कलियुगात काय काय घडणार एक 16 वर्षाची 12 वर्षाची अशी मुलगी सुद्धा गरोदर राहणार असे असंख्य म्हणजे भजनापासून आमच्या भजनापासून ते राजकारणापासून सगळ्या समाजाचा काय काय होणार हे भागवतात सरळ उल्लेख होत. आणि ज्यावेळी कलीची अतिकली मारणार त्यावेळी कुठेतरी समजून जायचं की ह्या जगाचा कुठेतरी नाश हा सत्य आहे आणि ती वेळ आता जवळ आलेली आहे. सांगतस तर त्यांचं कोणतं दोष नाही तू तसंच वागतस तुझ्यात आणि तो कोणतो 19 काय चोरी टवाळी करता त्यात फरक मोठोस असं काय नाही. लिहून घेतलं काय लिहू शकतोस काय लिहिलंस तू जर तू केलंस तर मी म्हटलं की पुराणात त्याचा उल्लेख आहे
तुझं त्रेता जोपाराने पहिली त्या युगाने कसा आता कलियुगात कसा भजन कीर्तन निष्ठा जरी देवाचं नामस्मरण घेतला नाव घेतला तरी त्याला मुक्ती भेटते आणि तूत युगात हजारो वर्ष तप करावं लागायचं द्वापार युगात होम यज्ञ अशा प्रकारे मागची युगा गेली आणि कलियुगात फक्त काय देवाचं जरी नाव घेतलं हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करेल पुण्याची नियम तर पटकन पूर्ण तो शब्द जर बदलशील तर पुण्याची होईल हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी निस्ता जरी हरिचा हरिहर ह्या जरी नाव मुका दिला तरी होणार हे आज अजूनही भजन पूजन चालला म्हणून कुठेतरी आम्ही ते जिवंत आहोत आणि तू सांगलेस तसा तर नाही तर मरा फालतू केलं तर नक्की मरशील हे तुला सांगतो मी अति काहीतरी करून जा नको तुका चढवलं नेऊन हे मी त्याला हौशी गेल्यापासून मला सांगतो बाय जरा बोला घ्या म्हटलं बोला भेटत नाही ते तो बोला तू क्या बोलतो असू दे भजन करूया तूच करा विद्या
यांचा नातू हनुमंत लाड यांच्याकडून हे बहुमोदरीचा पारितोषिक आला आहे. श्री डुबोकमला भजन मंडळ शिल्पी यांच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद.